Hello students, good morning to all. Today is 22nd of December 2020 and today we will start our third unit VOYAC 3, and in that first lesson is there 3.1 it can be done. Actually it is poem, it is not the lesson. So let's see what is there in that poem. Nobody writer is there about this poem. Anonyms म्हणजेच अनामिक, म्हणजे ही कविता एका अनामिक व्यक्तीने लिहिलेली आहे, जिने आपलं स्वतःचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे त्या ठिकाणी, म्हणून अनॉनिमस लिहिलेलं आहे तिथं खाली, मीन्स अनामिक व्यक्ती. सो लेट्स सी. The man who misses all the fun is he who says I can't be done. The poet clearly disapproves of people who say the words it can't be done. म्हणजे काय की पोएट त्या माणसांना सांगताय की तुम्ही सगळं जे काही आनंद आहे तो घालवता का, कारण तुम्ही काम कुठलंही असो पण तुम्ही जेव्हा बोलत असाल की इट कांट बी डन किंवा हे करू शकत नाही किंवा हे होणार नाही, त्यावेळेस तुम्ही ते काम करण्याची जी मजा असते ती तुम्ही घेऊ शकत नसता, ती तुम्ही गमावून बसलेले असता. इन सोलोमन प्राइड ही स्टँड्स अलूफ अँड ग्रीट्स इच व्हेंचर विथ रिप्रूफ. Solomon pride means what? Looking very serious, grand and important. That is called Solomon pride. म्हणजे खूप grand वगैरे look असेल तर. He tells us that the man who says that something cannot be done is the man who misses all the fun. And looking very serious and important, he remains unfriendly and distant. Means what? जेव्हा आपण खूपच असं एकदम हे करून उभं असतो, एकदम सिरियसली किंवा एकदम ग्रँड किंवा इम्पॉर्टन्स स्वतःला देऊन एकदम उभं असतो, आपण एकट्या पडतो, कारण त्यावेळेस आपल्यासोबत कुणीही येत नाही. हॅड ही द पॉवर ही वुड इफेस द हिस्ट्री ऑफ ह्युमन रेस. What poet want to tell us that he greets every fresh projects with criticism and negative comments. And looking very serious and important, he remains unfriendly and distant, not getting involved in anything. That he greets every fresh project with criticism and negative comments. If he had the power, he would even wipe out the history of human race. म्हणजे जर आपला स्वतःवरती विश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो, किंवा जे इतिहासात होऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टी देखील बदलू शकतो. फक्त त्यावेळेस काय करायचं, आपल्याला प्रत्येकाला सोबत घेऊन जायचं आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट एकटेच करायचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप अडचण येतील, पण जर सगळ्यांना सोबत घेऊन जात असाल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. वी वुड हॅव नो रेडिओ और मोटर कार्स, नो स्ट्रीट्स लेड बाय इलेक्ट्रिक स्टार्स. We would not have radios or motor cars and our streets would not be lit by electric lights. म्हणजे त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये रेडिओ नव्हते, मोटर कार नव्हत्या, किंवा रस्त्याच्या कडेला लाईट लावलेले नव्हते, इलेक्ट्रिक लाईट्स. नो टेलिग्राफ, नो टेलिफोन, वी वुड लिंगर इन द एज ऑफ स्टोन. We would have no telegraph machines or telephones either and we would remain in the stone age. त्यावेळेस जेव्हा ते राहत होते त्या काळामध्ये टेलिग्राफ मशीन किंवा टेलिफोन्स वगैरे बोलण्यासाठी नव्हते. अँड वी वुड रिमेन इन द स्टोन एज. तेव्हा कोणतं एज चाललेलं होतं? स्टोन एज चाललेलं होतं. द वर्ल्ड वुड स्लीप इफ थिंग्स वेर रन बाय मेन हू सेज इट कांट बी डन. अँड द वर्ल्ड वुड बी इनॅक्टिव्ह as if in a deep sleep if things were run by men who says words it can't be done. Here linger means what? Linger means remain or stay behind. Efface means destroy, wipe out. Reproof means criticism, negative comments. Venture means adventure or dangerous or risky task. So here what poet want to tell us that the world would be inactive. वर्ल्ड केव्हा इनॅक्टिव्ह होऊन जाईल? जेव्हा ॲज इफ इन अ डीप स्लीप, जेव्हा माणूस खूप डीप स्लीपमध्ये असेल. इफ थिंग्स वेअर रन बाय मेन, आणि अशा माणसाच्या हातून गोष्टी घडत असतील जो बोलतोय की इट कांट बी डन, किंवा हे काही होऊ शकत नाही, अशा माणसाच्या हातून जर आपण करायला गेलो तर नक्कीच ह्या जगाचा जी काही प्रगती आहे ती नक्कीच थांबेल. कारण प्रत्येकजण असाच विचार करेल की हे होऊ शकत नाही किंवा हे खूप अवघड काम आहे.
किंवा हे आपल्याच्याने होऊ शकत नाही असा विचार जर करत असेल तर नक्कीच आपली प्रगती त्या ठिकाणी थांबणार आहे, खुंटणार आहे. आणि एवढी सगळी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपल्याकडे भरपूर साधनं आहेत, कम्प्युटर, मोबाईल वगैरे, रेडिओ, टी व्ही, या सगळ्या गोष्टीतून खूप सारी इन्फॉर्मेशन मिळत असते. त्यामुळे आपल्यासाठी अवघड अशी गोष्ट कोणतीच नाही आहे करण्यासाठी. त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या करायला हव्यात, पण आपण काय करतो, कंटाळा करतो करण्याचा. सो व्हॉट moral of this poem, or what lesson we got from this poem, that don't say it can't be done, say it can be done. म्हणजे आपण हे करू शकतो असा पॉझिटिव्हली विचार करूनच काम करायचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही आपण करू शकतो. अशी जगात कोणतीही गोष्ट नाही की जी आपण करू शकत नाही किंवा अशक्य आहे असं काहीच नाही आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. सो लेट्स बिगिन टू आवर वर्क. लेट वर्क हार्ड. जेवढं आपण कष्ट घेऊ तेवढंच मोठं फळ आपल्याला मिळेल. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर. अँड व्हॉट यू हॅव टू डू, यू जस्ट राईट डाऊन दिस वर्ड मिनिंग्स. डाऊन साइड ऑफ द poem is there. Question answer I will send you tomorrow. Okay, you just today write down the poem and word meaning.